आमचं घर चंद्रमौळी. वावटळ आली की कौलं उडून जातील असं साधं भादं. 3 खण 3 आखणी. घरात उतरंडी लहान मोठ्या गाडग्यांच्या. आम्ही 2-3 लहान पोरं, आत्ती, आजी, आई आणि दादा, बस. आम्हाला खायला प्यायला मुबलक, पण हातात खेळता पैका अडका नाही. कपडा लत्ता म्हणाल तर अंगा खांद्यावरचा आणि खुंटी दांडीवरचा की झालं वाटावं एवढाच. लहान पोरांच्या गळ्यात बदामपेटी काळ्या गोफातली, नाहीतर पानपोत मधी घातलेली हिरवी दूड. पायात वाजते पैंजणवाळे आणि पाठीवर खुळखुळता चांदीचा गोंडा. थोरल्या बायकांच्या गळ्यात मणिमंगळसूत्र, यापेक्षा आणखीन काही नाहीच. फार फार तर दारात दुभती म्हैस आणि शेतीवाडी एवढी तेवढीशीच. तरी देखील गीतं गात दळताना आमची आत्ती आजी जेव्हा माझ्या वाळीच्या गालावर कुणी गोंदलं गोंदलं, फुल कुणी टोचलं गुलाबाचं असं म्हणायची, तेव्हा आपण खूप श्रीमंत आहोत असा भास मला व्हायचा. कारण असली हौस मौज आमच्या गल्लीत कुठं गवसायची नाही आणि जिथं तिथं माझा हात टामण टिक्का कौतिकात बसायचा. म्हणताना वारं प्यालेला कोकरागत माझी गत व्हायची आणि सुपली कुरकुली बुरडाला त्या सांगावी, मैना माझी खेळावी हिरव्या रंगायाची. या गीतातल्या आवडीनिवडीनं तर खरंच खुळ्यागत व्हायला व्हायचं. आधीच लांब लांब असलेल्या केसांची मोगरावेणी मला शोभून दिसायची, तर त्यात भिंगाच्या कशिद्याचं पोलकं आणि परकर ल्याल्यावर सारं गाव म्हणायचं, कौतिक करावं तर मंजुळानं, हिच्या आत्या आजीनं. स्वतः बसतीय शिवीत आणि कशिदा काढीत ह्या वयात. आमचा जीव मग एवढा व्हायचा. गावच्या बुरजावर जाऊन उभं राहत ही आयटी साऱ्या गावाला दाखवलं की आसमान ठेंगणं व्हायचं. पिकल्या तोंडल्यागत ओठाला लालाई असलेल्या माझे मुके आत्ती आजी मग इतके घेणार की जीव गुदमरून जावा. राघू रंगाच्या चोळीमंदी आली कुंकवाची पुडी, आता उघडली सये काळजाची घडी. चंद्र सूर्याच्या तेजाचे भाऊ घरात असताना असल्या सुखाच्या माहेरवाशिणी आमच्या घरात आल्या कारणानं ताजव्यानं आपल्या भावना जोगतेल्यांना यातलं सुख कळणार तरी कसं आणि आम्ही त्याऐकी बोलावं तरी काय. आमच्या आईचं म्हणणं की एका घरातल्या बहिणी बहिणींनी फुलत्या कळ्यांच्या जाईगत घरात सुखी असावं, म्हणून आमच्यासाठी ती नेत्रांचे दिवे लावणार, हाताचा पाळणा करणार, जाई मोगऱ्याच्या तोलाचं काळजाचं अंथरूण घालणार आणि मांडीचा चौरंग करून आमची टाळू भरणार. त्यामुळं आमच्या एकीची तिची हौस. पेरा झाला रानातून मोड काढी वर मान, पेरा झाला रानातून मोड काढी वर मान, तसं हासे माझं तान पाळण्यात. या परीच्या सुखासमाधानाची आम्ही म्हणजे तिची सुवर्णाची चंद्रकोर. उडत्या कारंजागत आम्हाला बघून तिची माया उसळून जाते. चमकत्या काजव्याप्रमाणे आमचा खेळ तिला दिसतो, म्हणून तिची हौस मौज कशी. तर शाळेच्या पंतोजीला देऊ करावी खारीक, बाळ शिकून दे लिहाया सय अक्षर बारीक अशी. म्हणून आमच्या आंघोळीच्या पाण्यानं परसदारी सोन्याच्या तोलामोलाची शेवंती फुलू दे असा तिला ध्यास. आणि तिचा हट्ट एकच की हाती वाटीत दूध भात, वर पेरिली साखर, तुझे जेवण प्रकार बाळा माझ्या गोपाळा. पण आम्हाला त्यातलं काय कसं कळावं. हे वाढ ते वाढ असा आमचा तगादा. पण रोज कुठली पक्वांना आणायची आणि कोणाच्या बापाची. म्हणून पोरांना पोटभर चवीचं वाढायचं तर ते असं सांगेल, पंगत बसली बाळाग माझ्याची, वाढीते लोणचं धुरपती ती कृष्णाची. सोनसळे गहू सये रवा येतो या दाणेदार, माझा लाडाचा खाणार गोपू बाळ. आणि वाढेल मात्र साधी तेल चटणी आणि ज्वारीची भाकरी. पण त्या भाकरीला चव किती यावी. नाही अहो, शब्दांनी हे सांगणं होणंच नाही. गरम गरम भाकरीवर तेल चटणीला माखायची आणि ती मुटका करून खायची म्हणजे खरंच जीवाची मुंबई करणं. त्या एकेका घासाला चव फार, गोडी अमाप, पोट कसं गर्रकीने भरतं. तशी असल्या सुखात बावरतेला नेणता मुराळी जर
लेकीबाळीच्या घरी गेला तर मग मात्र त्या लेकीची साधी झोपडी असली तरी त्या लेकीची आई आवर्जून सांगेल, नेणत्या मोराळ्याला खुण देते ग पांदीची, मैनाईच्या माझ्या दारी चौकट चांदीची. नेणत्या मुराळ्याला खुण देवावी लिंबाची, सांगते बाळा तुला सोप्या चौकट भिंगाची. आणि असली हौस केवळ बोलण्यानं भागून घेईल ती. लेकीच्या घरी चुकून कुणी उणं बोललंच तर ती त्याला सांगून टाकील, शेरभर सोनं शेजी झाकून घेती गळा, शेरभर सोनं शेजी झाकून घेती गळा, कपाळीचं कुंकू माझा उघडा पानमळा. हां, पण मेचणार नाही, हडबडून जाणार नाही. अभिमानानं असेल ते लखलाप म्हणेल. घरचं वैभव कसं आहे म्हणावं यातले दाखले ती मुलीला देईल. सकाळच्या पारी हात माझा देता देता, पिता माझ्या दौलतीची लेक मी भाग्यवंता. थोरलं माझं घर काम करीते इळभर, कपाळीचं कुक्कू नाही सुखलं तिळभर. दळणाची पाटी सय अखंड जात्यावरी, अंबाबाईचं नवरात्र सासू मालणीला घरी. त्या कारणानं आयुष्याचा जडभार पळून जाईल आणि सासरी नांदतेल्या चंद्रकलेला आली घडी पेलता येईल. दिल्या घरी तिला खुशीनं नांदता येईल. आपल्या लेकीला खंडीभर दागिने असावेत आणि रामाचं राज्य भोगता यावं ही प्रत्येक आईची हौस. पण सुतळीचा तोडा मिळाला म्हणजे नशीब म्हणायची तिला वेळ येते. म्हणून मनाचं हिरमोड ती झाकून ठेवते आणि आमच्या आत्या आजीच्या गळ्यावर गीतं सांगून मोकळी होते. 5 पेडी वेणी त्या ग वेणीला पन्हाळ, मुद राखडी सांभाळ सांगते बाळाईला. करवंदी मोत्यांची नथ लाखाच्या मोलाची, कोळ्या नाकाची लेक गौरी लाडाची. तोडीच्या वाक्यानी शोभल्या दुही भुजा, फाकली तेजप्रभा सुकुमार लेकीला. तिची हौसमौज या रीतीनं फळाला येते. चमेलीच्या झाडाखालची भडीमाराची फुलं वेचून घडवलेल्या दागिन्यात मग हिरे माणिक चमकू लागतात आणि बाभळीच्या फुलांना येतेला सोनेरी डौल नजरेला सुखावतो. आमच्या घरची हीच खरी धनदौलत, हेच आमचं वैभव, हीच आमची कोजागिरी, हीच आमची हौसमौज. ही त्यासाठी आम्हाला पैका लागत नाही, कुठं जावं लागत नाही, कोणाच्या तोंडाकडे पाहावं लागत नाही. आम्हाला फक्त एकच आधार असतो, मोठ्या मनाचा, तृप्त भावनेचा, विशाल कल्पनेचा, जिव्हाळ्यानं माखलेल्या विचारांचा. आमच्याजवळ एवढं असलं की आमच्यासारखे कुबेर आम्हीच. मागे एकदा गंमत झाली. आमच्या आत्या आजीचं लुगडं फाटलं होतं. डोईवरचे केस पदरातून वर आले होते. अंगावरचा पदर टारकावला होता. फाटक्या लुगड्याचा धडपा तिनं आडवा लावला होता. तशी शेजारच्या बायका तिला हसल्या. म्हणाल्या कशा, मंजुळा लयच फाटकं निसलीस ग, परवा लुगडं घेतले म्हणे की नातवानं, बास की आता नाचार कोचार संसार. त्यावर ती हसली. म्हणाली कशी, असू दे, चालतं यातवर चालवायचं. बघ काय, बायका गप बसल्या. पण पुढल्या आठवड्याला शेतात पात धरल्यावर आत्ती आजी गुणगुणली की, पाटाला जातं पाणी उसा संगट जाईला, सईला किती सांगू सुख लेकाच्या आईला. बुट्टीचं दळा यानं बाई दुर्डी मंदी आलं, बाळ जोडी लागा आलं दिस नाचारीचं गेलं. लोण्या लुगड्याची नाही म्या कशाची आशा केली, बंधूचं बाळराज माझी ठेवणीची शाल जोडी. बायका मग चपापल्या. उभा आयुष्य भावाच्या घरी घालिवलेल्या आत्या आजीनं ती अधू होती तर लगीन केलंच नव्हतं. तिच्या जवळच्या हौसेमौजेनं आमच्यावर शिंपण केली होती. लहानपणापासूनच ती अशक्त, तिला कायमचं रक्त कमी शरीराला. पण अधू अचकूल असूनही ती कधी घरात गप्प नाही बसली. जमेल ते करत राहिली. एक हात पार मोडलेला आणि एक पाय वारं गेल्यागत बारकाच असलेला तरी ती आमच्या बरोबरीनं काम वेचणार. म्हणून मला वाचायला यायला लागलं आणि मी शाळेला जायला लागले तर खुशीनं ती पुटपुटली. पुथिनी पुस्तकाचं बाई मांडीला झालं वज्ज, माझे तू लाडूबाई हाई गिन्यानी हुर्द तुझं. पोथी पुस्तक वाचताना बाई कानीचा डूल हाल, माझी ती लाडूबाई सये कागदासंग बोल. मोठनी मोठं डोळं सये रागुवा रतनाचं, लाडाची लाडूबाई वाची कागद वतनाचं.
आणि मीठ मोहऱ्याच्या मुठीनं तिनं माझी दृष्ट काढली. रंगानं सावळ्या असलेल्या मला पोटाशी धरून आमच्या गणगोताला बजावलं सुद्धा. काळ्या मानसाला नका म्हणूसा काळा काळा, माझ्या ग लाडाईचा विठ्ठू सारका तोंडावळा. तर आमच्या घरातली हौसमौज अशी डामडौलाच्या तोलाची, आणि आम्ही बी सगळी अशी राया इंद्राच्या घरची गोष्ट आमच्या शेतातल्या छपरात नाहीतर घरातल्या माळीत करतेल्या कौतिकाचे.